गुड मॉर्निंग, सुप्रभात. कसे आहात? आणि आज आहे हरतालिका. तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. आज उपवास आहे. आणि पहिले तर तुम्ही सर्व विचारत होते की एवढे दिवस व्लॉग का बरं आला नाही. आता जवळपास 10 दिवस झाले. सॉरी, पण आता काय करणार, आम्ही होतो बाहेर, इव्हेंटसाठी बाहेर गेलो होतो आणि मग तिकडे वातावरण सगळं चेंज झालं आणि रुटीन सगळं चेंज झालं, तर मला व्हायरल झाला आणि तो 4-5 दिवस चालला चांगला. सर्दी, खोकला, माझा गळा बसला होता, बोलताच येत नव्हता आणि थोडंफार यांना पण. तर आम्ही काहीच करू शकलो नाही. आणि घरी आहे महालक्ष्म्या आणि गणपती, तर घरी साफसफाई सुरू होती, खूप काही कामं होते. एवढ्या ह्याच्यात आम्ही काहीच घ्यायला विसरलो, म्हणजे काही घेतलंच नाही. आणि बघा, मी मेहंदी काढली, गौर टाकली माझी, आज हरतालिकेसाठी गौर टाकली, काहीच घेता आलं नाही. पण आजपासून तुम्हाला प्रॉमिस करते सगळे व्लॉग रेग्युलर येणार, कारण तुम्ही वाट पाहत असता. आणि जेव्हा तुमचे मेसेज येतात ना की ताई व्लॉग का नाही टाकला, दादा तुम्ही व्लॉग का नाही टाकला, मला असं वाटतं बापरे तुम्ही किती वाट बघत असता. तर आजपासून व्लॉग रेग्युलर येणार. आज मी खूप एक्सायटेड आहे. छान बढिया ट्रेडिशनल रेडी होते आणि आज हरतालिका आहे, तर सगळे आम्ही पूजा करू. माझ्या जाऊबाई, माझी आई वगैरे आम्ही सगळ्या पूजा करू. आता 12-1 वाजता करू आणि ते पण सगळं तुम्हाला दाखवते. हे झोपले आहेत, हे उठल्यावर यांना पण दाखवते. हे बघा, मी तर मेहंदी काढलीच, पण माझा नवरा माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड. अंशू, आय लव्ह यू बेबी. यांनी पण मेहंदी काढली. आणि हे काय, मेहंदी आम्ही किती जपून ठेवतो, मेहंदी की रंगली पाहिजे म्हणून छान अशी, की काढायची नाही लवकर लवकर. माहिती यांनी काढली आणि जेवण नव्हतं करायचं, स्किन केअर करायचं होतं, तर पटकन धुवून टाकली पाण्याने. पण बघा तरी किती रंगली, म्हणजे यांची माझी सेम रंगली. मी तरी दुसऱ्या दिवसापर्यंत ठेवली. आणि एवढे हौशी की मला मेहंदी काढून दे, मेहंदी काढून दिली जबरदस्ती, हात घेऊन. जबरदस्ती काढली तर काय झालं नाही, काय झालं जबरदस्ती काढली तर काय झालं नव्हतं माहित तर पाहिजे काली येतं म्हणून. ओ बापरे, म्हणजे काय चुकीचं लिहिलं का? काही चुकीचं लिहिलं का? फुल काढून दिली. पोरं फुल काढत असतात का? तूच काढून दे जबरदस्ती. आता एक काम करायचंय. कोणतं? गौराईला पाणी टाकायचंय आज शेवट. आई बोलली मला की मी तुम्हाला सांगते, मी लग्नाच्या आधी पण गौर टाकायची. मला नाही म्हणायचे खूप जण, पण मी ऐकत नव्हते. मी गौर टाकते. मी आता 4-5 वर्ष झाले हरतालिकेचा उपवास पण करते. तर आई बोलली की आम्ही 2-4 दिवस झाले गौर एवढी आली की झाकण काढतो, म्हणजे छान ग्रीन दिसते. पण मला येल्लो आवडते. आणि माझी गौर ही 7 दिवसांची आहे. आणि आज शेवटचं पाणी टाकून देते ना, म्हणजे 12-1 वाजेपर्यंत अजून वाढून येईल. किती सुंदर दिसते. किती सुंदर दिसते. हो, सुंदर. आईच्याही गौरला पाणी टाकायचं. हरतालिकेसाठी सगळ्यांना माहिती की आपण ते 16 पानांच्या, फळझाडांच्या, फुलझाडांच्या त्या जुळ्या 16 करून गौराईला वाहतो याला. तर इकडे तर मी नवीन सुना, मी इकडे जाणार कुठे? कारण इथे यांच्याकडे मी पाहिलं असं कोणी बाहेर वगैरे दिसत नाही मला. आणि एकदमच झाडं दिसली. म्हटलं आता घरी 16 जुड्या करायच्या, मग त्या कशा करणार? तर मी मम्मीला फोन केला. बरं आहे, माझं माहेर जवळ आहे. मम्मीला म्हटलं तू जेवढे झाड आहे, मी घरी होती ना, मी सांगते, मी सगळं तोडताड आदल्याच दिवशी करून ठेवायची. सगळ्या जुड्या, सगळे फळं, सगळं रेडी करून ठेवायची. इथे मला वेळच मिळाला नाही. मग आता काल रात्री मम्मीकडे गेली, काही जुड्या आणल्या आणि आता घरी आहे आंब्याचं झाड, लिंबूचं झाड आणि या बाजूच्या काकूंकडे जांबाचं झाड. तर ते सगळे पानं आता तोडते आणि त्याच्या जुड्या आत्ता करते, कारण काही राहिल्यात. तुम्हाला घेऊन जाते तो काही. पुढते हात बरोबर तोड. मी पडली म्हणजे सांगते, नाही पडत. आईसाठी पण लिंबूचे पण तोडायचे. किती पण तोडागते का? 16 आईसाठी 16, माझ्यासाठी 16. आता 16 तोडशील तू? 32.
कसं ठेवलं यांनी? बंद करा, भाजी आहे. टी शर्ट घाला, आपण हार आणि फुलं घेऊन द्यायचे. वेळ आहे ना जाऊन. आजीने फुलं आणले सुनबाईसाठी. हळू हळू. आता आम्ही चाललोय बेल फूल आणि गौरीसाठी हार घ्यायला. सगळं रेडी करतो आणि मग आम्ही तयारी करणार आहोत. आम्ही दोघं पण आज आम्ही शूट करणार आहोत. आज आम्ही आमचं ट्रेडिशनल कपल शूट करणार आहोत. हे बघा, अनारचं एकच झाड राहिलंय आणि त्याची पानं तोडते आता अंशू. एवढे सारे झाड होते ना? अच्छा, हा 16वा लास्ट आहे का? कामं नाही झाले तर मग घरचा पसारा सोडायला गेले पूजा करावं पण मोठ्या अंशू, पावसाचा मोसम झालेला आहे. अरे यार, होऊन द्या आता. आणि बाहेर कपडे अडकले तू. कपडे वाहू टाकले असं म्हणताय? काही नव्हतं. मॅचिंग का? है तो मैचिंग करना पड़ेगा. मैचिंग है तो मैचिंग करना पड़ेगा. हाँ. चुडी खनकेरे. तर फायनली मॅडम रेडी झालेले आहे. येस, फायनली रेडी झाली. कशी दिसते? सुंदर, एकदम छान. घ्या चला, गौर न्यायची. लाईट बंद करा. आईची गौर किती सुंदर आली ना. माझी पण घेऊ. This is mine. And this is आईची. आता नथनी घालून छान वाटतं. छान वाटतं ना. एकदम आठवत. नाही ना, मी काही करायचंय ना तुला. गौरी आणून ठेवले जिन्याच्या खाली. मी टाकते. जमलं. एक फांटी मोडून घ्या वरची. आता मी दुकानला एक जण त्याला दिला होता मी. खूप मोठे आहे का? हो, एक फांटी तोडून घ्या. हो, तोडा. 10 तर पानं पाहिजे. ठीक आहे, डन. रेडी झालाय. कशी दिसते मी? सुंदर, खूप बंदर. तर आता गौराईने खाली आणले. छान बांगड्या भरल्या बघा, सुंदर. आणि आईचं सगळं रेडी झालंय. आता आम्ही पूजा करू. पण हे वातावरण, हा पाऊस. घालून घ्या कानात. दिवे बाहेर नाही लावू नाही आपण. हे दिवे नैतिक काकू के साथ अभी इसमें पानी पड़ेगा. मम्मा पड़ेगा इसमें. लागलं का मग? हे बघा, याला इथे लागलेलं आहे. कसा पडला अंशू? पडून गेला. दिवाणचं काठ लागलं. हो, काय नाही. अहो, हे पानं कसं भरते मला माहित नाही. अरे, तर आपण पाईप लावू ना. हो बाई पूजा. काका पाणी भरून देते. गौरी धुवायला पाणी भरून देते काका. नैतिक असं माझं येत नाही. नैतिक शेकली आहे. कुठे नाही काढू? नाही, झोपू द्या.
झोपू द्या. फोटो निघालो की नाही? जुजू करा. फोटो नाही काढायची म्हणा काकाला. फोटो नाही काढू. नाही काढू फोटो. दुखते ह्या साईडला दुखते. मग मी काय करू? तू पडला ना. तू पडला आम्ही काय करू? मस्ती कशाला करते तू? का एवढी मस्ती कशाला करते? जाते का आईजवळ जाते? नाही आईजवळ जाते. येते का? नाही ओळखते तो. जा 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 आईकडे जा जा ना. नाही किती आलं बिल? जोडून आलं रे. जोडून आलं 3550 आणि हे वाला 4000 जोडून आलं. मागचं बिल पाय 4820. इतना बिल आता है देखो नैतिक बाबू. इतना बिल आता है. क्या करे अभी? एसी की हवा लेते ना बोलना. क्या करे? दिन लगता है एसी बंद कर दिया जाए बिल आने के लिए. तर आमची पूजा झाली. बाहेर आम्ही गौर धुतली. छान चौघींनी मिळून पूजा केली. आणि आता आम्ही स्थापना करतोय. तर त्याच्यासाठी हे असं 5 वेळा धागा गुंततात. आणि तो झाल्यावर मी करते. आणि मग सगळे फळं कलश वगैरे मांडू. सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असेल. पहिले कोणी कलश मांडत असेल मग हे सगळं करत असेल. पण आमच्याकडे पहिले असं करतात. गोल धागा गुंततात. मग गौरीची पूजा. मग कलश सगळं करतात. छोटी वाली हे फळ आहे. फळ स्वामी शंकरा आरती वाळू भावाची शंकर शोभे उमा बिलाळ. जय देवी जय देवी जय श्री शंकरा स्वामी. सर्वांना पुन्हा एकदा हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. खूप छान पूजा झाली आमची. सगळं छान झालं. आता आहे फराळ करायचंय. घरच्यांना सगळ्यांना जेवण द्यायचंय. माणसांचं जेवण व्हायचंच आहे. तर ते सगळं करते. आणि आता घाई आम्हाला घरी बाप्पांना आणायची, गौरींना आणायची. तर गौरी गणपती दोन्ही असतात. आता त्याची तयारी आम्ही करू. आणि ते सगळी तयारी कशी करणार काय करणार तुम्हाला नक्की पुढल्या ब्लॉगमध्ये दाखवू. त्यासाठी तुम्ही स्टे ट्यून. कंटिन्यू आमचे ब्लॉग बघत राहा, हसत राहा. सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. भेटू तुम्हाला पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.